नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे जिनेस अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा याचा पेपर क्रमांक 2 म्हणजे सामान्य अध्ययन 2 बघणार आहोत। बेसिकली सामान्य अध्ययन 2 याच्यामध्ये इंडियन पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्राचा समावेश आपल्याला दिसून येतो। तर तोच आपण 2019चा पेपर आपण आज बघणार आहोत। यापूर्वी आपण पेपर 1 म्हणजे सामान्य अध्ययन 1 जो आहे इतिहास, भूगोल आणि काही कृषीचा भाग आहे त्याच्यामध्ये, तर असे 2 पार्टमध्ये आपण त्याचं अगोदर डिस्कशन केलेलं आहे। त्याला तुमचा उत्तम प्रतिसाद दिला तुम्ही, त्याबद्दल तुमचे अतिशय आभार मनापासून। तर आज आपण सामान्य अध्ययन 2 याबद्दल थोडंसं बघणार आहोत 2019। बघा मित्रांनो, याच्यामध्ये 150 प्रश्न असल्यामुळे हे लेसन खूप लेंदी होईल, त्याच्यामुळे आपण याला 2 भागामध्ये एक डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूयात। तर आपण पहिल्या भागामध्ये आजच्या 75व्या प्रश्नापर्यंत आपण बघूयात आणि त्यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये आपण 76 ते 150व्या प्रश्नापर्यंत जाऊयात। तर चला जास्त वेळ न घेता आपण प्रश्नाकडे जाऊयात। 2019चा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 आहे हा। तर बघूयात पहिला प्रश्न काय विचारलाय तो। तर विधान परिषदाबद्दलचा प्रश्न आहे। सध्या निवडणुका पण खूप न्यूजमध्ये होत्या विधान परिषदेच्या, तर त्याच्यामुळे पण हा करंटचा टॉपिक आहे आणि त्या वर्षीचा हा करंटचा टॉपिक होता, त्याच्यामुळे ह्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे। तर विधान परिषदाबद्दल एक बेसिक प्रश्न आहे हा। तर प्रश्न क्रमांक 1 सांगतोय, विधान परिषदांविषयी पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा। बघा, अयोग्य ह्याच्याकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवा। अयोग्य विधान ओळखायला सांगितलं, योग्य नाही आहे ते। तर काय काय विधानं दिलेत? विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते, बरोबर आहे। धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही ना त्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते, हे पण बरोबर आहे, कारण विधानसभेला धनविधेयकाबद्दल हे विशेष अधिकार दिलेले आहेत आणि विधान परिषद त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, त्याला नाकारू शकत नाही आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकत नाही। तर दुसरे विधान बरोबर आहे। तिसरं विधान सांगते, धनविधेयकाव्यतिरिक्त इतर विधेयकाच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते। तर बघा, या संयुक्त बैठकीकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवा, कारण संयुक्त बैठक ही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक नसते, ती संसदेमध्ये असते। फक्त लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक घेता येते, पण विधानसभा आणि विधान परिषदेसाठी संयुक्त बैठकीची तरतूद कुठेही संविधानामध्ये आपल्याला दिसत नाही। त्याच्यामुळे तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे। आणि चौथं विधान सांगतंय, राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आले आहेत, हे पण बरोबर आहे। तर अयोग्य विधान कोणतं आहे? तर तिसरं विधान हे अयोग्य आहे, कारण संयुक्त बैठकीची तरतूद संविधानामध्ये आपल्याला कुठेही दिसून येत नाही विधानसभा आणि विधान परिषदेसाठी। तर अयोग्य विधान जे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक 2, आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठीची तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्यात आली आहे। बघा, जे 12 परिशिष्ट दिलेले आहेत संविधानामध्ये, त्याच्या 6व्या परिशिष्टामध्ये काही राज्यांसाठी, आदिवासी क्षेत्रांच्या राज्यांसाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत। तर या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या राज्य खालीलपैकी कोणते आहेत, असा प्रश्न आहे तो। तर एक शॉर्टमध्ये त्याचा AMTM आहे। बघा, बऱ्याच मुलांना हे माहिती असेल AMTM। तर हे आसाम, मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालय। तर असा पर्याय जर बघितला आपण, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम, म्हणजेच काय ABDFचा आहे पर्याय क्रमांक 3। पर्याय क्रमांक 3 तर योग्य आहे। जरी तुम्हाला मित्रांनो हे माहीत नसेल तर तुम्ही ह्या प्रश्नाला एक वेगळ्या पद्धतीने टॅकल करू शकत असता। समजा तुम्हाला माहिती आहे झारखंड हे खूप अलीकडं आहे, नॉर्थ ईस्टचा स्टेट नाही आहे झारखंड, त्याच्यामुळे झारखंड तुम्ही इलिमिनेट करू शकत असता। समजा जी इलिमिनेट केलं तुम्ही, याच्यामध्ये जी आहे, याच्यामध्ये जी आहे, म्हणजे हे 2 ऑप्शन इलिमिनेट झाले तुमचे, राहिले फक्त 3 आणि 4। त्याच्यात पुन्हा बघितलं आपण तर सिक्कीम हे खूप अलीकडं आहे, त्याच्यामुळे सिक्कीम हे त्याच्यात नसलं पाहिजे, त्याच्यामुळे पण नको आहे, फक्त पर्याय क्रमांक आपल्याकडे 3 राहतो। परत एकदा तुम्ही हा मागे घेऊन व्हिडिओ परत बघू शकता। एक ट्रिक, तुम्हाला न येणारे प्रश्न तुम्ही तुमच्या म्हणजे चुकीचं उत्तर माहीत असल्यावर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकता। तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे इथं। पुढील प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक 3, लोकसभेच्या सभापती संदर्भात हे विधान दिलेले आहे तिथं। लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। त्यास किंवा तिला म्हणजे लोकसभेच्या सभापतीला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो। बघा, केवळ शब्दाकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवत चला, असे विधान शक्यतो हे चुकीचे असतात, म्हणजे प्रत्येक वेळेस नाही पण एक जास्त चान्सेस चुकीचे असण्याचे असतात। केवळ म्हणजे ते ओनली जे असतं ते मी मागील एका टिप्स अँड ट्रिक्समध्ये पण ते तुम्हाला सांगितलेलं आहे, ते व्हिडिओवर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल त्याची।
तर हे केवळ शब्द असणार आहे किंवा असेच काही शब्द त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत की हे शब्द असले की तर ते शब्द वाक्य हे चुकीचं असण्याची जास्त संभाव्यता असते. तर पहिले विधान काय सांगतायत, तर सभापतीला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो. आणि दुसरं विधान सांगतंय, उपपंतप्रधानाच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत 5वा क्रमांक आहे. मग हे चुकीचं आहे, 5वा क्रमांक नाही, त्याचा 7वा क्रमांक आहे आणि तो CJI सोबतचा आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांच्यासोबत त्यांचा अग्रक्रम आहे त्या तालिकेमध्ये. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर बी विधान चुकीचं आहे. जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावास सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 1.0 सदस्यांचा पाठिंबा असेल तेव्हा सभागृह असा ठराव विचारार्थ आणि चर्चेसाठी घेऊ शकते. तर वरीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत. तर बरोबरला तुम्ही राऊंड करून ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहिती आहे समजा शुअर शॉर्ट की बी हे चुकीचं आहे, तर बी इलिमिनेट करून द्या. तर आपल्याला बघा सगळेच इथं ऑप्शन चुकीचे आहेत बघा. तर त्याच्यामुळे 3चा आहे तर 4 पर्याय क्रमांक इथे योग्य मिळतो आपल्याला. बघा उपस्थित राहून बघा केवळ मुळात हे पण विधान चुकीचं ठरतं. केवळ उपस्थित राहून नाही तर पूर्ण संख्या जी आहे, समजा उपस्थित राहून समजा 545 संख्या आहे लोकसभेची, तो उपस्थित समजा 10 असतील तर ते बरोबर नाही. मग त्याच्यामुळे 545च्या तुम्हाला बहुमताचा ठराव पास करण्यासाठी 545चा बहुमत पाहिजे, म्हणजे 50%च्या वर तुम्हाला, म्हणजे 51% तुम्हाला असणं तिथं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अविधान चुकीचं आहे, ब पण चुकीचंच आहे. आणि क मध्ये दिलेला आहे, तर सी मध्ये जे दिलेलं आहे जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव हा 1.0 सदस्यांचा पाठिंबा, तर हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. 3चा आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे इथं वरीलपैकी एकही विधान इथं बरोबर नाही आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. मग आपण ज्याची तयारी करतो MPSC त्याबद्दलचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी, तर ती एक वैधानिक यंत्रणा आहे. बघा इथं वैधानिक आणि संवैधानिक याच्यामध्ये फरक काय आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होऊ शकतं. वैधानिक आणि संवैधानिक. संवैधानिक म्हणजेच काय, तर संविधानामध्ये त्याचं एक विशेष कलम असणं, एक विशिष्ट कलम असणं. समजा फंडामेंटल राईट्स आहेत, आपले मूलभूत अधिकार आहेत जे 12 पासून ते 35 पर्यंत दिलेले आहेत, जसे एक विशेष कलम आहेत त्यांना. समजा अनटचेबिलिटी आहे, राईट टू लाईफ आहे, तर यांना विशिष्ट कलम आहेत, ते आहे संवैधानिक. ते झाले कॉन्स्टिट्यूशनल इंग्लिशमध्येच, त्यालाच मराठीमध्ये संवैधानिक म्हणायचं. तर आणि वैधानिक म्हणजे काय, तर वैधानिक म्हणजे एखादा लॉ असणं किंवा एखादा ॲक्ट असणं, त्याच्यासाठी एखाद्या ॲक्टद्वारे त्याचं स्थापना झालेली असेल. समजा नॅशनल डिझास्टर जी अथॉरिटी आहे, तर ती आहे एका ॲक्टनं तयार झालेली आहे. 2005चा ॲक्ट जो आहे तो त्याने तयार झालेली आहे, ती एक वैधानिक यंत्रणा आहे. तर तिला वैधानिक यंत्रणा म्हणायचं, म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी म्हणायचं तिला. तर ही काय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी पुढील कोणती विधाने सत्य आहेत. ती एक वैधानिक यंत्रणा आहे, चुकीचं आहे. कारण इथं एक कलम आहे त्याच्या संबंधात दिलेलं आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 मध्येही या संस्थेचा उल्लेख आहे, तिथं तिची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं अविधान हे चुकीचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 अध्यक्ष आणि 5 सदस्यांचा समावेश असतो. सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्तीवेतन, अपघात, इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो. तर वरीलपैकी कोणते विधान हे सत्य आहेत आपल्याला असं विचारलेलं आहे त्यांनी. तर बघा ए विधान हे असत्य आहे, म्हणजे आपण ए इथं आहे त्याच्यामुळे हे एलिमिनेट करू शकतो. ए इथं पण आहे, याला पण आपण काढून टाकू शकतो. फक्त आता BCD आणि BC याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. BC हे दोन्हीकडे कॉमन आहेत, त्याच्यामुळे BC असलंच पाहिजे, ह्याच्यामध्ये तुम्हाला नो डाऊट असला पाहिजे. फक्त D विधान बघून घ्या तुम्ही. सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्तीवेतन, अपघात, इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो. तर सल्ला देणं हे खूप नॉर्मल काम आहे बघा, आणि शक्यतो असे स्टेटमेंट हे बरोबरच असतात. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पर्याय क्रमांक 2, 4चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5, केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाबाबत जोड्या लावा. 249 काही कलम दिलेले, अनुच्छेद 250, 252, 254 आणि तरतुदी दिलेल्या आहे त्याच्यासमोर. तर संबंधित प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे त्याचं. म्हणजेच काय, 249 मध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आहे. नंतर 250 मध्ये काय सांगताय, तर ते आहे आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आहे. नंतर 252 जे आहे, तर ते आहे 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीने कायदे करण्याचा संसदेचा अधिकार आहे. 2 किंवा अधिक राज्यांना जर अशी डिमांड केली की तुम्ही राज्यसूचीतील एखाद्या विषयावर तुम्ही कायदे करा किंवा एखादा लॉ बनवा, तर ते संसदेला करणं गरजेचं असतं. ते 252 अंतर्गत सांगितलेलं आहे. आणि 254 जो सांगतंय, तर ते संसदेने केलेले कायदे
आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायदे यातील विसंगती सांगता येते. म्हणजे एखादा संसदेने केलेला कायदा आणि राज्याने एखादा केलेला कायदा याच्यामध्ये विसंगती असेल, काही डिफरन्सेस असतील, तर जो केंद्राने केलेला कायदा आहे तो ओव्हरलॅप होतो राज्याने केलेल्या कायद्यावर. म्हणजे राज्याने केलेला कायदा हा तिथं एक प्रकारे संपुष्टात येतो. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक म्हणजे वी द पीपल हे शब्द राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत. राज्यघटनेतून गेलेले. बघा, मागील एका लेक्चरमध्ये मी संविधानाची सुरुवातीलाच दिलं होतं. त्यावेळेस सांगितलं होतं की या सरनाम्यावरती बहुतेक करून 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. कोणताही पेपर असला तरी त्याच्यामध्ये विचारले जातात. तुम्ही थोडंसं पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. हा बेसिक प्रश्न आहे. बघा, सुरुवातच आहे वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली. तर ते वी द पीपल जे आहे हा शब्द आपण कुठून घेतलेला आहे, कोणत्या देशाकडून घेतलेला आहे, तर तो घेतलेला आहे अमेरिकेकडून आपण. 6चा आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. बघा, याच्यामध्ये बी अजून खूप प्रश्न विचारण्यासारखे आहेत. आपण ज्युडिशरी कोणाकडून घेतली, नंतर आपली बायकॅमेरलिझम कोणाकडून घेतला आपण, द्विग्रही शासन पद्धती. तर असे आपण त्याच्यावरही वेगवेगळे लेसन घेऊयात. तर प्रश्न क्रमांक 7 बघूयात. राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? राज्य हे आहे बघा, कलम 13 सांगितलेलं आहे. तर 12 कलम सांगितलेलं आहे की राज्याची व्याख्या सांगितलेली आहे. राज्यामध्ये काय काय कशा समावेश होतो. तर राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? भारत सरकार आणि संसद हे असणारच ऑफकोर्स. राज्य सरकार आणि विधिमंडळ हे पण असणार. सर्व स्थानिक प्राधिकरणे आणि अन्य सर्व प्राधिकरणे हे सर्वांचा समावेश आपल्याला राज्य या ह्याच्यामध्ये दिसून येतो संज्ञेमध्ये. तर 7वेचा आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8. महानदी जलविवाद न्यायाधिकरणाची स्थापना डॅशमध्ये करण्यात आली होती. महानदी हे महानदी संबंधित आहे बघा. तर ही करण्यात आली होती मार्च 2018 मार्च 2018. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधीच्या विधानाविषयीचे अयोग्य विधान शोधा. बघा, अयोग्यकडे थोडंसं लक्ष ठेवा. तर अयोग्य विधान कोणतं आहे त्यातलं आपलं शोधा सांगितलं आहे. तर विविध घटक राज्यांसाठी अधिकृत भाषा भारतीय संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. अनुच्छेद 345 नुसार घटक राज्य त्या राज्यात वापरत असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा इंग्रजी यांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते. अनुच्छेद 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भातील घटक राज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते. तर अयोग्य विधाने कोणती आहेत विचारले त्यांनी. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर बघितलं आपण तर 1 आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि बी ही अयोग्य विधाने आहेत. नंतर सी विधान हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. 9चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. 1935चा जो ॲक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टाची स्थापना ह्या कायद्यानुसार झाली. रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायद्यानुसार झाली. तर जेव्हा रिझर्व्ह बँक तर शक्यच नाही. 1934चा RBI ॲक्ट आहे तो वेगळा, त्याने रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. त्याच्यामुळे सी नको आहे आपल्याला. तर सी नको असणारे पर्याय, तर पर्याय फक्त 1 राहिला आपल्याकडं. बघा, एलिमिनेट आपल्याला एकच ऑप्शन माहीत असताना सुद्धा आपण बरोबर उत्तरापर्यंत कसं जाऊ शकतो ह्याच्यातून इथं समोर येत आहे. कारण रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1934चा RBI ॲक्ट जो आहे त्याच्यातून झालेली आहे. त्याच्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. पण आपल्याला बरोबर विधाने कोणती आहे ते विचारलेलं आहे. त्याच्यामुळे 10व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. बघा, अशाच काही त्या टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगितलं मी तुम्हाला इथं डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला इझिली तुम्ही एखादा प्रश्न तुम्हाला येत नसताना तुम्ही टॅकल करू शकता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11. अनुच्छेद 25 ते 28 नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. 25 ते 28 जे आहेत ते धर्मविषयक अधिकार जे आहेत आपल्याला, तर त्या धर्मविषयक अधिकाराबद्दलचा हे प्रश्न आहे. अनुच्छेद 25 ते 28. तर राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही. बरोबर आहे. या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. तर 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. केवळ भारतीयांनाच उपलब्ध नाही, सर्वांनाच उपलब्ध आहेत. केवळ शब्द आल्यामुळे थोडंसं इथं डाऊटफुल होतं सेंटेन्स ते पण. आणि फक्त भारतीयांना
असणारे अधिकार कोणते आहेत तर ते 15, 16, नंतर 19, 29 आणि 30 एवढेच अधिकार आहेत. ते फक्त भारतीयांना आहेत आणि ते बाहेरचे नागरिकांना नाही आहेत. 15, 16, 19, 29, 30. संबंधित प्रश्नाचा 11 पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12. नियंत्रक व महालेखापरीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कोण तर कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग. तर त्याच्याबद्दल विधाने दिलेली आहेत. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षापेक्षा त्याचे स्थान वरचे आहे. भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती या राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने नियंत्रक व महालेखापरीक्षक ठरवतात. नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे वेतन आणि भत्ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केली जातात. हे राष्ट्रपतीद्वारे नाही तर ते संसदेद्वारे निश्चित केली जातात. तर विचारायला आपल्याला बरोबर कोणती विधाने आहेत तर सी विधान हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं 2 पर्याय तर कटले. आता ए आणि बी मधलं कोणतं विधान बरोबर आहे ते बघायचं आपल्याला. त्याच्यातील ए विधान जे बरोबर आहे, बी विधान चुकीचं आहे. सेवा शर्ती राष्ट्रपतीचा सल्लामसलती राष्ट्रपतीचं नाही, ते पुन्हा चुकीचं आहे ते. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1. 12वाचा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13. आरक्षणावर 50% मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे तर ते आहे इंद्रसाहानी खटला. इंद्रसाहानी खटला जो आहे तर ह्या इंद्रसाहानी खटल्याने 50% आरक्षणावर मर्यादा घातलेली आहे, म्हणजे 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. तर पुढील प्रश्नावर जाऊयात. तर आपलं संबंधित मराठा आरक्षण जे आहे तर ह्याच मर्यादेमुळं ते स्थगिती दिलेली आहे. त्याला आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर, म्हणजे ह्या आर्टिकलचं व्हायलेशन होतं तिथं, त्याच्यामुळे ते आपल्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे तिथं. तर इंद्रसाहानी खटला जो आहे तर त्या आरक्षणावर 50%ची मर्यादा या खटल्याने घालून देण्यात आलेली आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14. अनुच्छेद क्रमांक 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीसंबंधी पुढील विधानांपैकी योग्य विधाने कोणते ते सांगा. 352 बघा, राष्ट्रीय आणीबाणीबद्दलचा प्रश्न आहे. तर अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतात ते बरखास्त होत नाहीत. अनुच्छेद क्रमांक 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटक राज्यांमध्ये एक समावेशी अधिकार प्राप्त होतात आणि 352 अंतर्गत घटक राज्यांची कायदेमंडळे कार्यरत राहू शकतात. तर वरीलपैकी कोणती विधाने ही योग्य आहेत असा संबंधित प्रश्न आहे तो. तर या सर्वचे सर्व विधाने इथं बरोबर आहेत. त्याच्यामुळे 14चं पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 14चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत. बघा, नाहीकडे थोडंसं विशेष लक्ष ठेवा. राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते, चुकीचं आहे. लोकसभा पाहिजे तिथं. उपराष्ट्रपतीस पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेतच होऊ शकतो. नंतर हे बरोबर आहे. आपल्याला एकच विधान चुकीचं निवडायचं आहे, त्याच्यामुळे 15चा आहे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे आपल्याला, म्हणजे लगेच आपल्याला इथं उत्तर मिळून गेलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. तरी आपण काही नवीन स्टेटमेंट आपल्या इथं किंवा नवीन माहिती मिळू शकते, त्याच्यामुळे आपण सर्व पर्याय वाचून घेऊयात. उपराष्ट्रपतीस पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्येच होऊ शकतो, बरोबर आहे. नवीन अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीसंबंधी ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेतच होऊ शकतो, हे पण बरोबर आहे. बघा, हे खूप महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत. राज्यसभेला एक वेगळा पॉवर लोकसभेपेक्षा, म्हणजे खूप कमी वेळा पॉवर असा राज्यसभेला वेगळा दिला जातो, तर त्याच पॉवर इथे डिस्कस केलेला आहे त्यांनी. राज्यसभा राज्यसभेतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला किंवा लोकसभेला देऊ शकते, हे पण एक विशेष पॉवर इथं राज्यसभेचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे राज्यसभेचे विशेष पॉवर विचारले त्यांनी तर कोणते, उपराष्ट्रपतीस पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव हा केवळ राज्यसभेतच सुरू होऊ शकतो. नंतर नवीन अखिल भारतीय सेवा म्हणजे कोणती, ऑल इंडिया सर्व्हिसेस, जे IAS IPS, नंतर ज्युडिशियल, ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस, ती पण न्यूजमध्ये आहे सध्या. तर अशा नवीन ऑल इंडिया म्हणजे सर्व भारतभर सेवा देणाऱ्या संस्था ज्या आहेत, सेवा ज्या आहेत, तर त्या निर्मितीसाठी राज्यसभा हे आरंभ करू शकते तिथं. नंतर राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देऊ शकते, तर हे विशेष अधिकार इथं राज्यसभेचे आपल्याला दिसून येतात. तर संबंधित प्रश्नाचं बरोबर नाही म्हणजे कोणतं उत्तर आहे तर ते राज्यसभा हे चुकीचं आहे, केवळ राज्यसभा. बघा, केवळ शब्द आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे विधानही तुम्ही इथे इझिली इलिमिनेट करू शकत होता. संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16. कलम डॅश प्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. बघा, आर्टिकलवर खूप जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आपल्याला.
दिसून येतात इथं. मागे आपण 2 प्रश्न बघितले, हा तिसरा प्रश्न आहे. तर कलम कोणता आहे जे समजा एखादा राष्ट्रपतीला असं वाटलं की इथं मला कायद्याचा किंवा त्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ह्याच्यावर थोडीशी विशेष माहिती अजून असणं गरजेचं आहे, तर अशा वेळेस 143 अंतर्गत राष्ट्रपती ही न्यायालयाची सल्लामसलत करून तिथं न्याय देऊ शकत असतात. त्याच्यामुळे 16चा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 143(1) 143 तुम्ही इथं थोडंसं विशेष लक्ष ठेवू शकता. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 17. जम्मू आणि काश्मीर राज्याचे कायदेमंडळ तेथील स्थायी रहिवाशांना पुढील कोणत्या बाबतीत विशेष अधिकार आणि सुविधा देते? खालील दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा. बघा, हा आता 370 रद्द झाल्यामुळं हा प्रश्न थोडासा आता चुकीचा असेल, पण त्यावेळेस हा प्रश्न योग्य होता. तर संबंधित प्रश्नाचं आपण डायरेक्टली उत्तर बघूयात. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे त्याचा. ABCD. फक्त जो ऐतिहासिक वारसा स्थळांचे प्रवेश जे आहे, तर हे इथं दिलेला म्हणजे चुकीचा आहे तो फक्त. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधान निवडा. योग्य विधान निवडायला सांगितले, योग्यवर थोडंसं लक्ष ठेवा. तर मूलभूत अधिकार फंडामेंटल राईटबद्दलचा प्रश्न आहे. तर भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकाप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार अनुच्छेद क्रमांक 21 लागू आहे. बरोबर आहे. आपण मगाच बघितलं की फक्त 15, 16, 19, 29 आणि 30 हे जे आहेत ते फक्त भारतीयांना आहेत. बाकी सर्व अधिकार हे भारतीयांना आहेत आणि परदेशी लोकांनाही आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक ए इथं विधान हे बरोबर आहे. विधान बी काय सांगतंय? अनुच्छेद क्रमांक 20 आणि 21 मधील मूलभूत अधिकार हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे, त्यामुळे या अधिकारांचे स्वरूप नकारात्मक आहे. हे पण बरोबर आहेत. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण, काय विचारलं त्यांनी? योग्य विधान निवडायला विचारले. तर 18चा योग्य विधान आहे AB दोन्ही. पर्याय क्रमांक 3 AB. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. बघा, कोणताही प्रश्न तेवढाही अवघड नसतो. तुम्ही थोडंसं शांत मनाने वाचलं की थोडंसं डिस्टर्ब न होता वाचलं तर तुम्हाला बरोबर कळून जाईल. एवढाही अवघड प्रश्न नव्हता तो की फंडामेंटल राईट तुम्ही कितीतरी वेळा वाचलेले असाल फंडामेंटल राईट, तरी बऱ्याच मुलांचा हा प्रश्न चुकला जाऊ शकतो किंवा चुकलाही असेल मेन्समध्ये. तर संबंधित प्रश्नाचं 18व्याचा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19. 2013च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे लोकपाल संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम डॅश सदस्य असले पाहिजेत. लोकपाल आणि लोकायुक्त 13चा जो ॲक्ट आहे तर त्याच्यामध्ये लोकपाल आणि म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य मिळून असे जास्तीत जास्त किती सदस्य असले पाहिजेत? अध्यक्ष आणि सदस्य मिळून दोन्ही मिळून तिथं तर ते असले पाहिजेत 9. एक अध्यक्ष आणि 8 सदस्य. अशा प्रकारे जास्तीत जास्त तेवढे असू शकतात. म्हणजे याच्यापेक्षा कमीही चालू शकतात. 9 असले पाहिजेत अध्यक्ष. मग ह्याच्यामध्ये आपण थोडंसं डिटेल जर बघितलं गेलं तर आत्ताच लोकपाल हे नियुक्त झालेले आहेत. तर तुम्ही आपल्या भारताच्या लोकपालाचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तेच पहिले लोकपाल आहेत. तर या लोकपालमध्ये कसं असतं, पहिला एक अध्यक्ष, नंतर 4 मेंबर जे आहेत तर ते 4 मेंबर हे ओपनमधील आणि बाकीचे 4 आहेत जर ते आहेत मग ते महिला, नंतर SC ST OBC याच्यामधून हे 4 मेंबर तिथं भरणं गरजेचं आहे. 4 4 आणि 1 असा त्यांचा रेशो आहे तिथं. तर सर्वांची मिळून इथं किती? अध्यक्ष आणि सदस्य म्हणून 9 लोक इथं लोकपालमध्ये दिसून येतात आपल्याला. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 20. लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात डॅश डॅश ठरावासंबंधी विशिष्ट तरतुदींचा उल्लेख नाही. कामकाजाच्या नियमात कशासंबंधीचा उल्लेख नाही? तर तो आहे पर्याय क्रमांक 3 विश्वासदर्शक ठराव, म्हणजेच कॉन्फिडन्स मोशन. असे कोणते मोशनच नाही बघा. कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स आहे, तर डिस्कशन ऑन मॅटर ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स आहे, ॲडजमेंट मोशन पण आहे, फक्त ही कॉन्फिडन्स मोशन नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं विश्वासदर्शक ठराव हे इथे विधान चुकीचं आहे, म्हणजे त्याचा उल्लेख इथे दिसत नाही आपल्याला. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21. बेरोजगारी, वार्धक्य, आजारपणा आणि अपंगत्व आणि इतर डॅश डॅश बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वामध्ये सुचविले आहे. तर पर्याय दिलेले आहेत. इच्छांच्या, अवांछित परिस्थितीच्या, जमातवादी दंग्यांच्या आणि जखमी सैनिकांच्या. तर आणि इतर कोणाच्या बाबतीत? तर ते आहे अवांछित परिस्थितीचा, म्हणजे अनडिझर्व्ड वांट जे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. तर यांच्या बाबतीत म्हणजे अवांछित परिस्थितीच्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा. अनडिझर्व्ड वांट म्हणजेच काय? तर असे कॅलॅमिटी येणं, पूर येणं किंवा एखादा भूकंप येणं, तर अशा बाबतीत अशा वेळी सरकारनं काय करणं? सार्वजनिक मदतीचा हक्क देणं इथं हे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवले गेलेले आहे. त्याच्यामुळे 21 आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 22. नवतेज सिंग जोहर
आणि इतर विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तो निकाल पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर तो आहे समलैंगिकता, पर्याय क्रमांक 3. समलैंगिकते संबंधीचा तो खटला होता. कोणता? नवजोत सिंग जोहर आणि इतर. तर बघा असे काही खटले आहेत महत्त्वाचे, 20 ते 25 खटले आहेत. ते मी तुम्हाला एक PDF फाईल मी टेलिग्रामवर शेअर करेल. तर संबंधित खटले आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा दिलेला निर्णय. बघा मागील एक निर्णय आपण बघितला, आरक्षणावर 50% मर्यादा ही कोणत्या खटल्यामध्ये घालण्यात आली होती? तर तोच आहे बघा. तर त्याच प्रकारचा प्रश्न आहे. नवजोत सिंग जोहर आणि इतर विरुद्ध भारत सरकार हा खटला होता. तर हा खटला कशा संबंधित होता? तर तो समलैंगिकते संबंधित होता. त्याच्यामुळे 22 आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 23. भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केली आहे. पुढीलपैकी कोणते कक्ष आयोगाने स्थापन केलेले आहेत? तर 23 आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. ABDE म्हणजेच काय तर C इथं स्थापन केलेलं नाही. पश्चिम भारत कक्ष इथं स्थापन केलेला नाही. बाकी सर्व इथं स्थापन केलेले आहेत. फक्त C सोडता ABDE स्थापन केलेले. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे संबंधित प्रश्नाचा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला A दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना डॅश डॅशमध्ये स्थापन झाली. सुरुवातीला तिला राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वय समिती असे संबोधले जात होते. तर ही राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, तर तो कधी स्थापन झालेला होता? मानवी हक्क संस्था जी आहे, राष्ट्रीय मानवी हक्क ती संघटना, तर ती कधी स्थापन झालेली आहे? तर ती झालेली आहे 1993 रोजी. 1993 पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. 24चा आहे पर्याय क्रमांक 3 1993. राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना. पुढील प्रश्न व 25वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश डॅश भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करते. सर्वोच्च न्यायालयाचे जे अतिरिक्त अधिकार जे आहेत तर ते कोणत्या कलमामध्ये इथं सांगितलेले आपल्याला दिसतात? तर ते आहेत 140 कलम 140 मध्ये. पर्याय क्रमांक 2 इथं 25चा योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या महान्यायवादी यांना पुढीलपैकी कोणत्या कामकाजामध्ये बोलण्याचा अधिकार आहे? म्हणजे सहभागी होण्यासोबतच बोलण्याचाही अधिकार आहे. बघा, लोकसभा, राज्यसभा, संसदेची संयुक्त बैठक आणि संसदेची कोणतीही समिती, जरी तो समितीचा सदस्य नसला तरीही, इतर चुकीचंच आहे. तो ज्या समितीचा सदस्य आहे त्या समितीमध्ये त्याला बोलण्याचा अधिकार इथं आपल्याला तर बघा D काढून जर टाकलं तुम्ही तर एक पर्याय तुमचा इलिमिनेट होतो इथं इझिली. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते ABC पर्याय क्रमांक 2. तो लोकसभा, राज्यसभा आणि संसदेची संयुक्त बैठक जी असेल तिन्हीमध्ये तो समावेश म्हणजे तो सहभाग घेऊ शकतो आणि बोलू शकतो. बऱ्याच वेळा असा प्रश्न दिसून येतो की तो तिथं वोटही करू शकतो, तर म्हणजे मतही करू शकतो, तर ते चुकीचं आहे. मत करू शकत नाही, तो फक्त बोलू शकतो आणि सहभाग होऊ शकतो फक्त याच्यामध्ये. लोकसभा, राज्यसभा, संसदेची संयुक्त बैठक आणि संबंधित समिती जिचा तो सदस्य आहे, तर अशामध्ये तो सहभाग घेऊ शकतो. संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 27. जानेवारी 2016 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीप्रमाणे डॅश डॅश येथील केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्थेला 5 वर्षासाठी अस्थायी स्वरूपात अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. अभिमत विद्यापीठ म्हणजेच काय बघा, डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय, त्याला एक प्रकारे स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्यात येतो. म्हणजे त्याचा तो स्वतः अभ्यासक्रम किंवा त्याची फंडिंग जे असेल तर तो स्वतः डिसाईड करू शकतो, स्वतः त्याचा अभ्यासक्रम तो ठरवू शकतो. त्याला ती अभिमत विद्यापीठ म्हणायचं. तर अशा कोणत्या ह्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला होता जानेवारी 2016 मध्ये? तर तो देण्यात आला होता लेह, लडाखमध्ये जे आहे तर लेहला देण्यात आला होता अभिमत विद्यापीठाचा दर्जा. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे 27चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 28. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? मग राष्ट्रपतीच्या विचारार्थ राज्यपाल काही विधेयक जे असतात तो राखून ठेवू शकतो, त्या संबंधित कोणते विधाने बरोबर आहेत? तर अनुच्छेद 201 मध्ये या संबंधीच्या तरतुदी आहेत. हे थोडंसं मला कॉन्फ्लिक्टिंग वाटतं, कारण 201 मध्ये असा उल्लेख आहे की राज्यपालाचा उल्लेख नाही, तर पण राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके, तर असंच कलम आहे 201. नंतर हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाही, नंतर जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर हे अनिवार्य आहे. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्यासंबंधीची तरतूद ही जम्मू आणि काश्मीर राज्यात देखील लागू आहे. तर हे कोणते विधान आपल्याला खालीलपैकी बरोबर आहेत असं विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक 28 मध्ये?
तर संबंधित प्रश्नाचं उत्तर फक्त सी इथं योग्य आहे. बाकी सर्व विधाने इथं चुकीची आहेत. 28 आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय बरोबर आहे विचारलं, म्हणजे अनुच्छेद 201 हे चुकीचं आहे. नंतर राज्यपालांचा विवेकाधिकार नाही हे चुकीचं आहे, कारण हा विवेकाधिकार आहे. राज्यपालाला वाटलं की बिल हा राष्ट्रपतीच्या विचारात आपण राखून ठेवावं तर राखून ठेवू शकतो. विवेकाधिकार म्हणजे काय, तर त्याला असं बंधन नाही, त्याच्या मनाला वाटलं तर करू शकतो, नाही वाटलं तर नाही करू शकत, तो विवेकाधिकार झाला. जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर ते अनिवार्य आहे. म्हणजे उच्च न्यायालयाची काही तुम्ही हक्क कमी करून घेत असाल किंवा वाढवत असाल, म्हणजे त्याच्या स्थानावर परिणाम झाला तर ते अनिवार्य आहे राज्यपालाला की तुम्ही राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते राखून ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जम्मू काश्मीरसाठी तर हे नसणारच आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक इथं 3 योग्य आहे, फक्त सी इथं बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. एकूण किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेची एकच जागा आहे? म्हणजे लोकसभेची एकच जागा बघा, आपल्याकडे जसं 48 जे आहे, तर अशा लोकसभेचे काही काही राज्यामध्ये लहान असल्यामुळे किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये एकच जागा आहे तिथं. तर अशा आहेत 9 इथं केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याचं मिळून संख्या आहे 9, जिथं एकच जागा आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 30. अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल, अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे? बघा, लोकपालवर डबल प्रश्न आलेला आहे हा. तर यांचं कमीत कमी वय किती असलं पाहिजे असा प्रश्न आहे तो. तर यांचं 45पेक्षा कमी नसलं पाहिजे वय. 45पेक्षा अधिक किती चालेल, 45पेक्षा कमी नको आहे पण. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 31. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ही राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये दिलेली आहेत. म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत तरी भाग 5 मध्ये दिलेली आहेत. ही तत्वे म्हणजे बरोबर आहे विचारायला आपल्याला त्यांनी, हे भाग 4 मध्ये दिलेले आहेत. ही तत्वे म्हणजे भारतीय घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, म्हणजे नॉवेल फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं आंबेडकरांनी म्हटलं होतं तिला. तर हे पण बरोबर आहे. राज्यघटनेनुसार यांचे 4 भागात वर्गीकरण केले जाते, हे चुकीचं आहे. या तत्वांचे 1919च्या भारत सरकार कायद्यातील सूचना पत्रकाशी म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन साम्य आहे, हे चुकीचं आहे. 1935च्या इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे तर त्याच्यामध्ये त्याचं साम्य आहे दिसून येतं आपल्याला. संबंधित प्रश्नाचं जर उत्तर बरोबर बघितलं आपण तर प्रश्न क्रमांक 2 इथं योग्य आहे. 31 आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नावर प्रश्न क्रमांक 32. मूलभूत अधिकाराविषयीचे अयोग्य विधाने पुढील विधानातून निवडा. अयोग्य विधान मूलभूत अधिकारासंबंधीचं. भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. अनुच्छेद क्रमांक 358 मध्ये सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधी तरतूद आहेत. अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत. अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाहीत. तर कोणती विधाने इथं अयोग्य आहेत असा संबंधित प्रश्न आहे. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 बी आणि डी. म्हणजे अनुच्छेद क्रमांक 358 मध्ये सर्व मूलभूत अधिकारांचे निलंबनासंबंधी तरतूद आहे, हे विधान एक चुकीचं आहे. आणि डी अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येतात, हे एक विधान चुकीचं आहे, करता येत नाहीत. तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे 32चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 33. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषा किंवा भाषांतून चालवता येते? 210 नुसार कोणत्या भाषातून चालवता येते? तर 33चा आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. म्हणजेच काय, तर घटक राज्याची अधिकृत अनेक भाषा हिंदी किंवा इंग्रजी. तर हे भाषेमधूनच बघा, हे थोडं एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे चुकीचं असणार आहे. आणि केवळही शब्द दिलेले त्याच्यामुळे थोडंसं विशेष लक्ष आपण त्याच्याकडे ठेवलं तर आपण इझिली एलिमिनेट करू शकतो. बघा ए याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे हे एलिमिनेट आणि फक्त 2 ऑप्शनमध्ये आपल्याला इथं करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो आहे 33चा तो इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 34. भारताचे राष्ट्रपती तर हे भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख आहेत, कार्यकारी मंडळाचे भाग आहेत, कायदेमंडळाचे भाग आहेत, भारताचे पहिले नागरिक आहेत. हे वरील सर्व विधान इथं बरोबर आहेत आपल्याला. 34चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक बघा, हे असे प्रश्न अगोदर खूप ऑनलाईनमध्ये विचारले जायचे अगोदर 2011, 12, 13च्या वेळेस. PSI STI तर खूप नॉर्मली विचारले जायचे त्यावेळेस ते. पण आता असे प्रश्न विचारले आहेत भारताचे पहिले. प्रश्न क्रमांक 35 बघूयात. भारतातील उपराष्ट्रपती संबंधित बघा, उपराष्ट्रपती संबंधितचा एक लांब विचारलेला आहे. आपण थोडंसं स्लो होतं मित्रांनो, थोडंसं फास्ट करूयात आपण. भारतातील उपराष्ट्रपती संबंधीची अयोग्य विधान निवडा. उपराष्ट्रपती संबंधित अयोग्य विधान. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींचे वयाची 30 वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे.
घटक राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्य ही उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. बरोबर आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त सदस्यही मतदार करतात. तर आणि नंतर घटक राज्यातील कायदेमंडळातील सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकामध्ये मतदान करत नाहीत. घटक राज्यातील कायदे मंडळातील सदस्य, तर याच्यामधील अयोग्य विधान विचारलेले आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 35 मध्ये. त्याच्यातील अयोग्य विधान जे आहे तर फक्त पर्याय क्रमांक 4 हे जे विधान आहे तर ते फक्त अयोग्य आहे. व्यक्तीची वयाची 30 वर्ष पूर्ण करणे गरजेचं आहे तर ते 35 वर्ष वयाची पूर्ण करणे गरजेचे आहे. तर संबंधित प्रश्न जो आहे 35चा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. 35चा आहे पर्याय क्रमांक 4 अयोग्य विधान. बाकी सर्व विधान इथं बरोबर आहेत. पुढील प्रश्न करतात प्रश्न क्रमांक 36. संपत कुमारन समितीने, बघा एक समितीचं नाव आहे, समितीने या ज्या अनेक निवडणूक सुधारणा सुचविल्या होत्या त्यातील महत्त्वाची सुधारणा म्हणजे, तर संपत कुमारन समितीने काही सुधारणा सुचविल्या होत्या तर त्याच्यातील कोणत्या सुधारणा ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर मुख्य निर्वाचन आयुक्त अँग्लो इंडियन असावा, नंतर राज्याचा राज्यपाल मुख्य निर्वाचन आयुक्त नेमावा, उद्योगपती वर्गातून निर्वाचन आयुक्ताची नेमणूक व्हावी आणि राज्य प्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी राज्यातील प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावा. तरी संपत कुमारन समितीने कोणतं रिकमेंडेशन याच्यामधील दिलेलं आहे तर त्या होतं पर्याय क्रमांक 4 राज्य प्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी राज्यातील प्रमुख निर्वाचन अधिकारी म्हणून नेमावा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 37 जोड्या लावा. 1986 मधील आणि नंतर शालेय शिक्षणाचा विकास, तर शिक्षणावरील राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि शिक्षकांच्या शिक्षणाबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. तर या संबंधित आपल्याला समोर इयर दिलेले त्यांची कोणत्या वर्षी कोणती ही पॉलिसी किंवा एक धोरण आलेलं आहे. तर 37चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर शिक्षणावरील राष्ट्रीय धोरण जे आहे तर ते 1986ला आलेलं आहे. बघा असे थोडेसं तुम्ही एक वेगळ्या नोटबुकमध्ये नोट करत चला. असे पॉईंट तुम्हाला शक्यतो कुठं भेटत नाहीत किंवा खूप रेअरली तुम्हाला एखादं एक्स्ट्रा बुक वाचावं लागू शकतं त्यासाठी. तर असे पॉईंट तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. तुमचे एफर्ट्स नक्कीच कमी होतील आणि रिपीट होणारे प्रश्न असतात. 40% जवळपास प्रश्न हे कुठं ना कुठेतरी रिपीट होणारेच असतात. त्याच्यामुळे तुम्ही मागचं ॲनालिसिस बघितलं किंवा तुम्ही जरी खालच्या म्हणजे ग्रुप बी किंवा सीची तयारी करत असाल तर तुम्ही राज्यसेवा किंवा UPSCचे प्रिलिम्सचे तुम्ही पेपर बघणं गरजेचं आहे. ते प्रश्न तुम्हाला इथं रिपीट होताना दिसतील. तर शिक्षणावरील राष्ट्रीय धोरण जे आहे तर त्या 1986, राष्ट्रीय ज्ञान आयोग जे आहे तर ते आहे 2006 ते 9, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तो आहे तर तो आहे 2005चा आणि शिक्षकांच्या शिक्षणाबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तो 2009चा होता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 37चा 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केल्यानुसार 10 गाभा घटकांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो. 10 गाभा घटक जे आहेत तर त्याच्या 10 गाभा घटकांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो तर तो होतो समप्रतिष्ठा जर सोडली तर वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण आणि स्त्री पुरुष समानता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 BCD 38चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 39. बघा 2014 हा संबंधित प्रश्न कॅन्सल झालेला आहे पण आपण तरी आणि विशेष लक्ष ठेवण्यासारखा असा प्रश्न पण नाही तो की समोर विचारला जाऊ शकतो असा विचारणार नाहीत प्रश्न. फक्त तो बघा 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे तर त्या पक्षाने कोणत्या राजकीय पक्षाबरोबर एक निवडणूक समझोता किंवा एक युती केली होती. तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. बहुतेक या पर्यायामध्ये त्याचे उत्तरही नसावेत तसे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे इथं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 40. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद वाक्य कोणत्या संघटनेशी संबंधित आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा तर ते होतं बहिष्कृत हितकारिणी सभा. बहिष्कृत हितकारिणी सभेचं ते वाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली होती ही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढील प्रश्न बघूयात. ETPBचा अर्थ काय आहे. ETPB तर ETPBचा जो अर्थ आहे तो इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट. तर शक्यतो बघा असे प्रश्न आहे ना तुम्ही इंग्लिशमध्येच बघत चला. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिट तुम्हाला बऱ्याच इथं ट्रान्सफर, ट्रान्समिटेड, ट्रान्सफर्ड इथंच कन्फ्युजन करण्यासारखं तुम्हाला. तर बाकी असं थोडंसं इंग्लिशमध्ये बघत चला. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. 41चा आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42 बघू. भाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर कोणत्या कारणासाठी प्रसंगी मर्यादा घालणे अपरिहार्य ठरते. राज्याच्या सुरक्षितेसाठी बरोबर आहे, आणीबाणीच्या अंमलबजावणीसाठी, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता यासाठी आणि सार्वजनिक निवडणुका काटेकोर व निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी. तर या सर्व घटकासाठी भाषण व मतप्रदर्शन जे आहे तर त्याच्यावर तुम्ही बंधनं टाकू शकता सरकार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. त्याचा वरील सर्व विधानेही बरोबर आहेत.
पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 43. पुढील विधानांचा अभ्यास करा. पारंपरिक व सामाजिक गटांनी लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी सामाजिक आधार उपलब्ध करून दिला आहे. जात, भाषा, धर्म व प्रादेशिक अस्मितांनी आपल्या मागण्या मांडून सोयीची धोरणे व सोयीसुविधा मिळवण्याच्या दृष्टीने दबाव देण्यासाठी लोकशाहीवादी राजकारणाचा वापर केला. तरी वरील दोन विधान जे आहेत त्यातील बरोबर विधानं कोणती आहेत विचारले, म्हणजे त्यातील एकही विधान बरोबर असू शकतं किंवा दोन्ही असू शकतात. तर संबंधित प्रश्नाचं बघितलं आपण, हे दोन्ही विधानही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे 43चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 44. जोड्या लावा. मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष. तर यांची जागा कुठं असते बघा. मुख्य निवडणूक अधिकारी कुठं असतो, म्हणजे तो असणार राज्य पातळीवर. नंतर निवडणूक निर्णय अधिकारी कुठं आणि मतदान केंद्राध्यक्ष कुठं. तर बघा इथे एक लिस्टही प्रोव्हाइड केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता आपण, चीफ इलेक्टोरल ऑफिसर जो असतो तो स्टेट लेवलला असतो, म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी जो असतो तो स्टेट लेवलला. नंतर डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर असतो तो डिस्ट्रिक्ट लेवलला. रिटर्निंग ऑफिसर जो असतो तो प्रत्येक मतदारसंघात असतो, म्हणजे इच कॉन्स्टिट्युएन्सीवर तो असतो. आणि जो प्रिसाइडिंग ऑफिसर जो असतो तो पोलिंग स्टेशनला असतो. मग एका मतदान केंद्रावर एक प्रिसाइडिंग ऑफिसर असतो तिथं. तर अशी त्यांची बैठक व्यवस्था आहे तिथं. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आहे. 44 आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय, तर मुख्य निवडणूक अधिकारी जो आहे तो राज्य पातळीवर असतो. नंतर निवडणूक अधिकारी जो आहे तर तो असतो संसदीय मतदान संघावर. नंतर मतदान केंद्राध्यक्ष असतो तो मतदार केंद्रावर असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 45. शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत समावेश आहे. तर शाळा व्यवस्थापन समितीच्या आहेत तर त्याच्यामध्ये 2019 अंतर्गत कोणाकोणाचा समावेश असतो तिथं. तर पर्यायामध्ये दिलेले 50% महिला सदस्य, 2 विद्यार्थ्यांचा सहभाग पैकी 1 विद्यार्थिनी, आर्थिक व सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व, शिक्षणाधिकारी आणि उच्च शिक्षित व्यक्तींचे प्रतिनिधित्व. तर या खालीलपैकी कोणाचा समावेश तिथं आपल्याला याच्यामध्ये असतो, तर तो असतो 50% महिला सदस्य, 2 विद्यार्थ्यांचा सहभाग, त्याच्यापैकी 1 विद्यार्थिनी असणं गरजेचं आहे आणि आर्थिक व सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. ABC 45 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 46 जोड्या लावायचा आहे. राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह विचारलेले आहे त्यांनी. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे AIMIM जो आहे तर त्याचा काय आहे तर तो आहे पतंग. नंतर तेलंगणा राष्ट्र समिती, तर तेलुगू देसम आणि युवजन श्रमिक रायतू काँग्रेस पार्टी, ती YSR काँग्रेस जी आहे सध्या ती आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत जी आहे तर ती YSR. तर या संबंधित पक्षाचं चिन्ह विचारलं आहे त्यांनी. बघा अशा प्रश्न तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एखादा प्रश्न तुम्हाला माहीत असेल, एक ऑप्शन माहीत असेल तुम्हाला, समजा AIMचा आहे तो पतंग माहीत आहे तुम्हाला, तर तुम्ही ऑप्शनमध्ये जाऊन बघणं गरजेचं आहे. कारण असं खूप वेळा होतं की एक पर्याय जरी तुम्हाला माहीत असला तरी तुम्ही सर्व पर्याय तिथं तुम्हाला सुटून येतात. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. म्हणजे हे MIMचा आहे पतंग, तेलंगणा राष्ट्र समिती ती कार आहे तेलंगणा राष्ट्र समिती, तेलुगू देसमची सायकल आणि युवजन YSR काँग्रेसचे आहे तर तो छताचा पंखा जो आहे तर तो आहे छताचा पंखा YSR काँग्रेस. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 47. लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी किती जागा राखीव आहेत तर ते आहेत 5 आणि 4. मग SC जास्त जागा राखीव असणार आहेत. त्याच्यामुळं असंही तुम्ही एलिमिनेट करू शकत असता. 6, 4 आणि 5 म्हणजे 3 पर्याय तुम्ही कट करू शकत असता. इथं तुम्हाला 4 पर्याय इथं योग्य मिळाला असता. 47 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 48. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची RMSA राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंमलबजावणी कोणत्या साली सुरू झाली. तर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची अंमलबजावणी कोणत्या साली सुरू झाली तर ती झाली होती 2009 साली. 2009 पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 49. शिवसेनेला 2009 आणि 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे किती जागा जिंकल्या होत्या. तर 9 आणि 14 मध्ये शिवसेनेने किती जागा जिंकल्या होत्या तर त्या जिंकल्या होत्या 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11 आणि 18. म्हणजे 2009 मध्ये जिंकल्या होत्या 11 आणि 14 मध्ये जिंकल्या होत्या 18 जागा लोकसभेच्या आणि 2019 मध्ये त्यांनी 18 जागा जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे 11, 18, 18 पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न करतात. प्रश्न क्रमांक 50.
18 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला? तर 18 वर्ष प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार, आधी 21 वर्षाची मर्यादा होती, तर ती 18 वर्षावर कोणत्या घटना दुरुस्तीने आणली? तर ती आणली राजीव गांधीने आणली होती. 53 पर्याय क्रमांक 3 1989च्या 61व्या घटना दुरुस्तीने. पर्याय क्रमांक 3 1989च्या 61व्या घटना दुरुस्तीनं. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 51. सारखेच निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय पक्षांच्या 4 जोड्या खाली दिलेल्या आहेत. तर हा प्रश्न आयोगाकडून कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 52. भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेल्या शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीद्वारा करण्यात आला आहे? म्हणजे शिक्षणाचा मूलभूत हक्क जो आहे तर तो आला आता 86वी घटना दुरुस्ती. 52चा आहे पर्याय क्रमांक 3 86वी घटना दुरुस्ती. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 53. राजकीय पक्षांची युती आणि आघाडी. 53चा आहे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 1900 म्हणजे साल दिलेलं आहे आणि कोणत्या पक्षाचं सरकार त्यावेळी स्थापन झालेलं होतं. 1999 ते 2004 यामध्ये सरकार होतं राष्ट्रीय लोकशाही आघाडी, म्हणजेच ती होती NDA, राष्ट्रीय लोकशाही आघाडी. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस पंतप्रधान होते 1999 ते 2004. नंतर 1989 ते 90 यावेळी सरकार होतं राष्ट्रीय मोर्चा होता. नंतर 96 ते 97 होतं तर ते होतं संयुक्त मोर्चा. आणि 2004 ते 9 हे UPA सरकार होतं 2004 ते 9 आणि मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 54. स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींसाठी पुढीलपैकी कोणती कारणे जबाबदार आहेत? देशाच्या दुर्गम भागामध्ये शाळांची उपलब्धता नसणे, शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधांचा अभाव, इयत्ता 4थीच्या आसपास शाळा सोडण्याचे अतिरिक्त प्रमाण विशेषतः मुलींमध्ये दिसून येतं, आणि शैक्षणिक दर्जातील घसरण. तर हे कोणत्या त्रुटी आहेत शिक्षण पद्धतीतील आपल्या? तर संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे 1. वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. मग असे जनरल स्टेटमेंट असेल तर शक्यतो सर्व विधाने ही बरोबरच असतात तिथं. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचं उत्तर 1 इथे योग्य आहे. या सर्व त्रुटी तिथं आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये दिसून येतात. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 55. कोठारी आयोगाने 1964-66 शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलपैकी कोणती उद्दिष्टे सुचवली होती? तर कोठारी आयोग एज्युकेशनबद्दल तर त्यांनी कोणती उद्दिष्टे सुचवली होती? तर नोकरी मिळण्यायोग्य शिक्षण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेची प्राप्ती, आधुनिकीकरण प्रक्रियेत चालना, की सामाजिक, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर 55चा योग्य उत्तर आहे तर ते आहे म्हणजे नोकरी मिळण्यायोग्य शिक्षण हे जर सोडलं तर बाकी सर्व उद्दिष्टे त्यांनी तिथं सांगितली होती. BCD योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. 55चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 56. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग 2 बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला तर त्यास डॅश डॅश द्वारा पदावरून हटवले जाऊ शकते. महापालिकेच्या समितीचा अध्यक्ष 2 सलग बैठका तो घेण्यास अपयशी ठरला, म्हणजे बोलवू शकला नाही किंवा आलेच नाही, लोक सदस्य आले नाहीत, तर त्याला कोण पदावरून हटवू शकतं? तर तो हटवू शकतो राज्य शासन. 56चा आहे पर्याय क्रमांक 4 राज्य शासन. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 57. माध्यमाबाबतचा प्रश्न आहे. चंदा समिती, कुलदीप नायर समिती, वर्गीस समिती, PC जोशी समिती, त्या समिती कधी आल्या होत्या त्याबद्दलचा हा प्रश्न आहे जोड्या लावाचा. तर 57चा संबंधित प्रश्न आहे 3. चंदा समिती जी आली होती ती 1964. नंतर कुलदीप नायर समिती आली होती 1997. वर्गीस समिती आली होती 1997 ऑगस्टमध्ये आणि PC जोशी समिती आली होती 1982 मध्ये. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे? बालक म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले व मुली. मोफत म्हणजे निशुल्क शिक्षण होय. प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1ली ते 4थीपर्यंतचे शिक्षण. प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतचे शिक्षण. मग असे 2 विधान बघा. C आणि D बघितलं आपण तर प्राथमिक शिक्षणाची व्याख्या सांगतात, त्याच्यामुळे C आणि D सोबत नको आहेत आपल्याला. C आणि D तर C आणि D याच्यामध्ये आहे. C आणि D याच्यामध्ये पण आहे. 2 पर्याय कटले आपले. तर आपण 58चं जर बघितलं पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. ABD फक्त C इथे विधान चुकीचं आहे. प्राथमिक शिक्षण जे असतं ते 1ली ते 4थी नसून 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण हे प्राथमिक शिक्षण असतं. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. जोड्या लावा. मतदान नोंदणी. आता फॉर्मचा नंबर दिला आहे. फॉर्म 6, फॉर्म 2, फॉर्म 3 आणि 2A हा कशा संबंधित आहे? तर 59चा आहे पर्याय क्रमांक 1. फॉर्म 6 जो असतो तो सामान्य नागरिकांसाठी असतो. 2 जो असतो तो सशस्त्र दलाबद्दल असतो, म्हणजे तुम्ही बाहेर राहत असाल, सर्व्हिस देत असाल तर तुम्हाला तिथून वोटिंग करण्यासाठी. आणि फॉर्म 3 जो असतो तो असतो विदेशात सेवा देणारे शासकीय अधिकारी, त्यांना तिथून वोटिंग करण्यासाठी.
आणि 2A जो असतो तो सशस्त्र पोलीस दल या संबंधित असतो तो आर्म पोलीस फोर्सेससाठी. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 60. निवडणुकीसंदर्भातील तरतुदी घटनेच्या 15व्या भागात दिलेल्या आहेत. कलम 325 नुसार मतदार यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी कोणतीही व्यक्ती उत्पन्न आणि शैक्षणिक पात्रता या निकषावर अपात्र होणार नाही. भारतात प्रौढ मतदानाचा हक्क हा वैधानिक हक्क आहे. वैधानिक बघा, मग असेच मी सांगितलं वैधानिक आणि संवैधानिक यामध्ये काय फरक असतो. तर प्रौढ मतदानाचा हक्क हा संवैधानिक हक्क आहे असं सांगितलेलं इथं. तर खाली वरीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत असे विधान विचारलेले आहेत. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 फक्त ए हे विधान इथं योग्य आहे. म्हणजेच काय, तर निवडणूक संदर्भातील तरतुदी 25 मध्ये दिलेले आहेत आणि कोणतीही व्यक्ती ही अपात्र होणार नाही हे विधान चुकीचं आहे. अपात्र ठरवू शकते एखादी, आणि हा वैधानिक नसून हा संवैधानिक दर्जा आहे, तो संवैधानिक आहे ती. त्याच्यामुळं बरोबर कोणतं आहे तर विधान फक्त ए विधान इथं बरोबर आहे, फक्त ए, पर्याय क्रमांक 2. 60चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 61. योग्य कथने ओळखा. ऑक्टोबर 1947 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वर्धा शैक्षणिक परिषद म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि या परिषदेमध्ये मोफत व सक्तीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, कला, कौशल्यावर आधारित शिक्षण यांना महत्त्व देण्यात आले होते. तर याच्यातील योग्य कथने कोणती आहेत तर त्या 61 आहे 2, पर्याय क्रमांक 2, बी आणि सी इथे योग्य आहेत. तर ही परिषद वर्धा शैक्षणिक परिषद म्हणून ओळखली जात होती आणि ह्या परिषदेमध्ये सक्तीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिले जाणार होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 62. योग्य कथने ओळखा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 मध्ये झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये आणि भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना 1930 मध्ये. तर साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट आहे ते, तर कम्युनिस्टची स्थापना 1925 मध्ये झालेली आहे. त्याच्यामुळं डी विधान हे चुकीचं आहे इथं. तर ए, बी, सी विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. 62 आहे पर्याय क्रमांक 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885, जनता पार्टी 1980 आणि राष्ट्रवादी जे आहेत 1999. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, ए, बी, सी. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 63वा प्रश्न. EVMच्या माध्यमातून जास्तीत जास्त किती उमेदवारांसाठी मतदान घेता येते. तर हा प्रश्न इथं आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 64. भारतीय संविधानाच्या खालील कोणत्या कलमानुसार अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था संबंधित घटक राज्यांना करता येते. म्हणजे त्यांच्या संबंधित मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था कोणत्या कलमानुसार घटक राज्यांना करता येते तर ते येते कलम 350A नुसार. 64 आहे पर्याय क्रमांक 3. 64 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 65. सिक्कीम प्रश्नाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. बरोबर आहेत हे थोडंसं लक्ष ठेवा. बरोबर. सिक्कीम विधानसभेच्या 1974च्या पहिल्या लोकसभा निवडणुका सिक्कीम काँग्रेसने जिंकल्या. नंतर कांजी लेंडुप दोरजी खांगसरप्पा, थोडं नाव किचकट आहे हे थोडेसे, हे सिक्कीम प्रजामंडळाचे संस्थापक होते. कांजी लेंडुप दोरजी खंगरसप्पा यांनी 1962 मध्ये सिक्कीम राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आणि भारतीय संघराज्याचे सिक्कीम हे 23वे राज्य बनले. आय थिंक हे 24वे राज्य आहे ते, 23वे राज्य नाही ते. त्यामुळे डी विधान हे चुकीचं असणार आहे इथं. डी जर आपण बघितलं, कट केलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतो. 65 आहे पर्याय क्रमांक 4, ए, बी, सी. बघा, एवढंच माहिती असलं तुम्हाला तर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकता. हे तिन्ही विधान तुम्हाला माहीत नसले तरी चालेल. मग एवढी अवघड नावं, हे नंतर कोणता पक्ष वगैरे स्थापन, ही बेसिक माहिती आहे. बघा, तुम्ही कोणतंही पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे सिक्कीम हे 24वे राज्य आहे. तर त्याच्यामुळे हे प्रश्न इथं तुम्ही इझिली टॅकल करू शकता, कारण सर्व पर्यायामध्ये डी दिलेलं आहे आणि आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे. त्याच्यामुळे हे 1, 3 किंवा 2 हे असणं बरोबर असणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 65 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 66. निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाल समाप्तीसंदर्भात कोणत्या 2 अटी आहेत. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर. मग आता ए आणि बी सोबत नसणारच आहेत, कारण 5 किंवा 6 हे सोबत असू शकत नाही ना. वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आणि सी आणि डी पण सोबत नको आहेत. आयोग हे हुशार झालेले, असे स्टेटमेंट दिलेलेच नाही त्यांनी कुठं पर्यायामध्ये. तर 66 संबंधित प्रश्न बघितला आपण तर ते आहे पर्याय क्रमांक 3, बी आणि डी पर्याय इथे योग्य आहेत. म्हणजेच काय, तर 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आणि वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. म्हणजेच काय, त्यांचा टेन्युअर जो आहे तो 6 आणि 65 असा आहे. त्याच्यामुळं संबंधित प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3, 66 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत? राज ठाकरे यांनी तारखा वगैरे दिल्या आहेत आणि मनसेबद्दलचा प्रश्न हा 2009मध्ये 9.8% मते आणि 6मध्ये ते स्थापन केलेला पक्ष, पण हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे इथं. आता रिझन मला माहीत नाही, डेट्स वगैरे चुकीचे असू शकतात त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केलेला असावा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 68वा प्रश्न. अयोग्य कथन ओळखा. अयोग्य विचारला बघा, अयोग्यवर थोडंसं विशेष लक्ष ठेवा, कारण आपण योग्य विधान आहे असं डोक्यात ठेवून आपण प्रश्न सोडवायला जातो आणि प्रश्न चुकून बसतो आपल्यानंतर. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग व या संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची नियुक्ती 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. आणि 1 ऑक्टोबर 1993 पासून भारताच्या निवडणूक आयोग त्रिसदस्यीय झाला. त्यामध्ये 1 मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्तांचा समावेश होता. त्याच्यातील अयोग्य विधान 68 आहे, पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. 68 आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 इथं अयोग्य आहे त्याचा. बघा रिझन काय तर त्याची थोडीशी डेट इथं चुकीची दिलेली आहे बघा. काहीतरी मार्चमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. 21 मार्च 1950मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. तिथे डेट चुकीची आहे, 21 मार्च 1950 रोजी. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 69. जोड्या लावा. पत्रकारितेतील उत्कृष्टतेचे राष्ट्रीय पुरस्कार दिलेले आहेत बघा. राजा राममोहन राय ग्रामीण पत्रकारिता, फोटो पत्रकारिता, बेस्ट वृत्तपत्रकला. तर पुरस्कार कोणाला दिलेले आहे ते विचारलेले 2018चे. त्यावेळेचा करंटचा प्रश्न होता, तुम्ही विशेष लक्षात ठेवू नका. आता 2019 किंवा 20चं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते. तर 29 संबंधित त्यावेळेचा उत्तर आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 70. 15व्या लोकसभेच्या संदर्भात प्रादेशिक पक्ष, प्रभावक्षेत्र राज्य आणि पक्षाचा प्रमुख नेता यांचे अचूक उत्तर सांगा. तर 70चा हा प्रश्नही कॅन्सल झालेला बघा. कितीतरी प्रश्न कॅन्सल झालेत आतापर्यंत. जवळपास 39वा प्रश्न कॅन्सल झाला होता, 51वा, नंतर 63वा कॅन्सल झाला, 67वा झाला आणि 70वा झाला. म्हणजे आतापर्यंत आपण 5 प्रश्न कॅन्सल झालेले बघितले आणि जवळपास हेच प्रश्न राजकीय घडामोडीशी म्हणजे राजकीय युती असेल किंवा एखाद्या पक्षाचा समावेश असेल तर हेच प्रश्न कॅन्सल झालेले आहेत. याच्यावर आपण एक काय लक्षात ठेवू शकतो की तुम्हाला जर एखादा प्रश्न तिथं कन्फ्युजन करत बघा. आता किती मोठा प्रश्न आहे हा, एखाद्या उतार्यासारखा प्रश्न आहे. CSATचा पेपरचा उतारा जसा असतो त्या उतार्याप्रमाणे प्रश्न आहे हा. तर अशामध्ये जास्त वेळ घालत चालू नका. तुम्हाला जर लवकर टॅकल झाला नाही तर तुम्ही तो स्किप करत चाला, कारण निगेटिव्हमध्ये जाण्यापेक्षा तो स्किप केलेला अतिशय योग्य राहणार आहे. कारण असे प्रश्न जास्त प्रश्न मागील 5 प्रश्न जे कॅन्सल झालेले आहेत, तर हे 5 प्रश्न जे आहेत तर ते प्रादेशिक पक्ष किंवा एखादा पक्ष स्थापन झाला किंवा कोणी स्थापन केला याच्यावरच कॅन्सल झालेले आहेत ते, म्हणजे पक्षाचा. प्रश्न क्रमांक 71 बघू. जोड्या लावा. मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ विचारलेला आहे त्यांनी. मारुतराव कन्नमवार, VP नाईक, नंतर सुधाकरराव नाईक आणि AR अंतुले. 62, 63, 80, 82, 63, 75, 91 ते 93. तर असा कार्यकाळ दिलेला आहे त्यांचा. त्याच्यामुळे 71चा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे आपल्याला. म्हणजेच काय तर मारुतराव कन्नमवार जे होते तर ते 2000 म्हणजे 20/11 ते 1962 ते 1963 पर्यंत होते. VP नाईक जे होते तर ते होते 63 ते 75. नंतर AR अंतुले जे आहेत तर ते आहेत 80 ते 82 मध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न बघू. ग्रामसभा आहे. ग्रामसभा काय आहे? पंचायत राज व्यवस्थेची प्राथमिक संघटना आहे. ग्रामसभा ग्रामस्थांची परिषद आहे. स्थानिक उपक्रमांमध्ये लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग आणि वैधानिक घटक आहे. तर काय आहे ग्रामसभा? तर 72चा हा पण प्रश्न कॅन्सल झालेला आहे आयोगानं. तर आपण असंही जर बघितलं आपण जर पंचायत राज व्यवस्थेची प्राथमिक संघटना आहे हे पण बरोबर आहे. ग्रामस्थांची परिषद असते हे पण बरोबर आहे. स्थानिक उपक्रमांच्या लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग, अप्रत्यक्ष नाही बघा, हे चुकीचं आहे. C चुकीचं असणं म्हणजे आपण ABD पर्यंत जाऊ शकतो. आणि वैधानिक घटक आहे तर वैधानिक नाही आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न इथं A आणि B इथं योग्य असणं पर्याय असणं गरजेचं होतं. A आणि B म्हणजे फक्त A आणि हे दोन बरोबर होते, कारण स्थानिक अप्रत्यक्ष नाही, तो प्रत्यक्ष सहभाग आहे. आणि हा वैधानिक घटक नाही, तो संवैधानिक घटक आहे. स्टॅट्युटरी नाही तर ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न इथे कॅन्सल झालेला असावा. नंतर प्रश्न क्रमांक 73 बघू. JVP समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते? तर JVP समिती होती जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल तर यांच्याबद्दल आणि पट्टाभी सीतारामय्या तर यांच्याबद्दल मुंबईबद्दल कोणाचं एकमत होतं? तर 73चा आहे पर्याय क्रमांक 3. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एकमत होतं. पट्टाभी सीतारामय्या हे विरोधात होते त्यांच्या मुंबईबाबत. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 74. छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? छावणी मंडळाची तो केंद्र सरकारला.
हे छावणी मंडळाचा जे कॅन्टॉन्मेंट जो असतो तो केंद्र सरकारच्या हातात असतो. तर 74चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही बघा, थोडंसं निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कार्यकारी, महसुली आणि न्यायिक अधिकार निहित केले आहेत. नंतर उपविभागीय अधिकारी व महसुली कामकाजात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यातील दुवा असतो. उपविभागीय अधिकारी व कायदा सुव्यवस्था कामकाजाला जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांच्यातील दुवा आहे आणि वरीलपैकी एकही नाही. बरोबर नाही असं विधान विचारलेलं आहे त्यांनी. तर संबंधित विधाने 4 बरोबर आहेत, म्हणजे बरोबर नाही, म्हणजे सर्व विधाने ही बरोबर आहेत वरची, फक्त हे विधान सर्व विधाने बरोबर आहेत, कोणत्याही विधाने चुकी नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं आपल्याला योग्य मिळतो. तर मित्रांनो थांबूयात आपण इथं. माझा एक घसा खूप कोरडा पडल्यासारखा झाला आहे. तर आपण माझ्यासोबत जोडलेले आहेत इतक्या वेळापासून, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि वेळ वाया घालू नका मित्रांनो. तुम्ही मराठी, इंग्लिश हे विषय तुमच्या म्हणजे पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मेन्सला तुम्हाला कमी वेळ भेटतो आणि त्याच्यामध्ये तुमचे कवर होऊ शकत नाहीत किंवा खूप कमी वेळ भेटतो त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला वेळ आहे, तर आपण ते मराठी, इंग्लिश किंवा मागील वर्षाचे पेपर ह्याच्यावर थोडंसं विशेष लक्ष ठेवत चला आणि तयारी चालूच ठेवा. रोज थोडा का होईना पण तयारी चालू ठेवा, बंद नका ठेवू. थँक्यू सो मच.